म्हणजे एकंदरीतच सर्वांची स्क्रुटिनी न होता जे कुणी तक्रारी आले आहेत त्यांच्या तुम्ही स्क्रुटिनी करणार आहात, त्यांच्यापुरतीच हे नियम असणार आहे. जी बरोबर. कुठेही याच्यामध्ये आम्ही जे लाभार्थी आहेत, जे निकषामध्ये बसलेले आहेत, ज्यांना लाभ त्या ह्या निकषांमध्ये आहे, त्यांना मिळत आहे, त्यांना कुठेही धक्का लागणार नाही. पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट्स जे आलेले आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय, ही त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन. जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ 1500पेक्षा जास्ती असेल, म्हणजे 1500पेक्षा कमी असणार नाही. त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना 1000 रुपयाचा लाभ जातो. तर लाडकी बहीणमधनं त्यांना 500 रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे, म्हणजे तो शासनाचा 1500चा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो. त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं, म्हणजे त्या लाभार्थ्यांना 1500च्या ऐवजी तिथे 500 लाडकी बहीण आणि 1000 नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं. त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले. आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने IT विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे, 26 लाखाचा तो चंक आहे. आता 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालंय याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो 3-4 महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा 2,47,00,000 होता. याचा अर्थ असा की 2,63,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं. आता स्क्रुटिनीज जर केली नसती तर 2,47,00,000 वर तो कधी आलाच नसता, तर 2,63,00,000 वरच राहिला असता. त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती. प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे 2-4 महिन्याचा कालावधी लागत असतो. 26 लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे. याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत. काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल, म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील. त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे. बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक 35-40% काम झालेलं आहे. आणखीन पुढचं जे 50-60% राहिलेलं आहे ते ह्या 10-15 दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्याने भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार. त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत. या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. याच्यामध्ये काही नावं दुसऱ्या राज्यातले पण होते, काही पुरुषांना देण्यात आले, त्या जे स्क्रुटिनी अधिकारी होता त्यांनी ते बघितलं का नाही? नाही, खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये. आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडनं ही 2-4 महिने किंवा 5 महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे. पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाही आहे. पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही 12-14 हजारचा डेटा आलेला आहे हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का, तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेलं आहे का, तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या. नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली चर्चेत आलेली योजना 2024 पासून 2024च्या निवडणुकांमध्ये या योजनेचा मोठा प्रभाव पडला असं अनेकांचं म्हणणं आहे. 2024 नंतर मात्र म्हणजे निवडणुका झाल्यानंतर या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला होता त्या सगळ्या लाडक्या बहिणी या योजनेत राहणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं. याचं कारण असं आहे की कधी नव्हे ती योजना लागू करताना कोणतेही निकष लावण्यात आले नव्हते.
पण योजना लागू झाली, लाभार्थ्यांना लाभ मिळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र निकष लावायला सुरुवात झाली. पहिल्या वेळेला ज्यांच्या घरातनं दोघांना लाभ मिळाले होते किंवा ज्या सरकारी नोकरीमध्ये होत्या त्या बहिणींना बाजूला काढण्यात आलं. पण त्यानंतर मात्र सरकारनं केवायसी सुरू केली. म्हणजे या योजनेमध्ये ज्या ज्या बहिणी आहेत त्या निकषामध्ये बसतात की नाही याची काटेकोर चौकशी करायला सुरुवात केली. आकडे 1-1, 2-2 येत होते, पण आज जो आकडा आलाय तो फार मोठा आहे. जवळपास 80 लाखांपेक्षा जास्त, म्हणजे विचार करा 2.5 कोटी महिलांना लाभ मिळत होता, त्यापैकी 81 लाख महिला आता याच्यामधनं बाहेर होत आहेत. वेगवेगळी कारण आहेत. याच्यातलं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर जी केवायसी या महिलांना पूर्ण करायला सांगितली होती त्यातल्या जवळपास 60 लाख महिलांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाहीये. बाकी मग ज्या सरकारी नोकरीमध्ये होत्या, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी होत्या, ज्यांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरले जात होते वगैरे 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 निकषांनुसार बाहेर पडल्या. पण आता राज्यभरामध्ये या मुद्द्यावरून, या आकड्यावरून चर्चा सुरू झाली आहे. चर्चा ही आहे की 2024ला ही योजना अशा प्रकारे का राबवली गेली. आता जर या योजनेमधनं 80 लाख महिला बाजूला गेल्या असतील, अपात्र ठरल्या असतील, तर मग त्या 80 लाख महिलांना जे पैसे दिले गेलेले आहेत त्याचे काय. सरकार म्हणते आम्ही हे पैसे परत घेणार नाही. पण जर हे पैसे परत घेतले जाणार नसतील तर मग टॅक्स पेयरचा पैसा अशा प्रकारे का उधळला गेला, हाही सवाल आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही आहेच की फक्त निवडणुकांसाठी अशा योजना आणायच्या, भरमसाठ लोकांचे पैसे वाटायचे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी कुणाकडेच नसावी, हे कसं चालणार. या सगळ्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्यावर बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात या आकड्यांमागचं नेमकं गणित काय आहे हे सांगणारा हा रिपोर्ट. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण या योजनेसाठी तब्बल 80 ते 92 लाख महिला अपात्र ठरल्यात. वेळेमध्ये ई-केवायसी न करणे, कुटुंबाचं एकूण उत्पन्न लपवणे, घरात 4 चाकी असूनही योजनेचा लाभ घेणं आणि अन्य अनेक कारणांमुळे या 82 लाख बहिणींना योजनेचे पैसे मिळणं आता बंद झाले. पाहूयात कोणत्या परिस्थितींमध्ये या महिला योजनेसाठी अपात्र ठरतात. अर्जदाराच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, अर्जदाराच्या कुटुंबात कुणीही आयकर भरत असल्यास, केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी अर्जदाराच्या कुटुंबात असल्यास, लाभार्थी महिला इतर एखाद्या शासकीय योजनेमध्ये 1,500 रुपयांची लाभार्थी असल्यास, अर्जदाराच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असल्यास, अर्जदार आजी किंवा माजी आमदार किंवा खासदाराची कुटुंब सदस्य असल्यास. कारणं कितीही रास्त असली तरी विरोधकांना मात्र यामुळे सरकारवर टीका करण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्त ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी, इन्कम, 4 व्हीलर आणि स्थलांतरित झालेले, ह्या 4-5 गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत. त्या अशा किती तक्रारी तुमच्याकडे आलेत आणि आता हे जे बोगस तुम्हाला सापडलेत त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार? नाही, आता जे काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत. तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेसपुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे. रिकव्हरी करणार नाही. पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये. हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय. आता समजा ज्याची 4 व्हीलर आहे किंवा त्यावेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा लाभ गेलेला आहे, तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाही आहे. हे जे आम्ही फिल्ट्रेशन करत आहोत हे ऑक्टोबरमध्ये, काही सप्टेंबर एंडमध्ये, ऑक्टोबरमध्ये काही प्राप्त झाले, काही नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेले आहेत. या 1.5-2 महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेले आहेत. वर्धा जिल्ह्यातून आहेत, पालघरमधून आहेत, काही यवतमाळमधून आहेत, काही नांदेडमधून आहेत, काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं साधारणपणे 2-3 तरी तक्रारी आहेत. त्याच्यामधून आपण हे 5 पॅरामीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झिमम कंप्लेंट ह्या 5 पॅरामीटर्सबद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या 5 पॅरामीटर्सची आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. साधारणपणे ही प्रक्रिया कधीपर्यंत होईल आणि किती तक्रारी आलेत तुमच्याकडे? एक तक्रारींचा एक्झॅक्ट अंदाज मला प्रिसाईज नंबर किंवा ॲक्युरेट नंबर मला सांगता येणार नाही. मॅक्झिमम ज्या आमच्या तक्रारी आल्या ते ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या होत्या आणि त्याच्यावरनं आपण हे डिसाईड केलं. एक साधारणपणे पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक
70-75% जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल. म्हणजे एकंदरीतच सर्व महाराष्ट्र संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजप नगरसेविका सायली कुलकर्णी. सायलीजी नमस्कार. चर्चेतल्या एक महिला पार्टिसिपंट म्हणून सुद्धा आणि भाजपच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा सांगा, म्हणजे आधी 2.5 कोटी महिलांना दिला लाभ आणि आता 80 लाख महिलांकडनं काढून घेतला. मग हे आधी माहित नव्हतं का की 80 लाख महिला पात्र होणार नाहीत? बघा, आपण जेव्हा कोणतीही योजना राबवतो, कोणतीही सरकार कोणतीही योजना राबवते, तेव्हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण डे 1 पासून डिफाईन केलेला. बरोबर. आता त्या ह्याच्यावर ज्या महिलांनी त्यावेळी एनरोल केलं, आपण त्यांचे सर्वांच्या खात्यांना आपण ते पैसे टाकलेले. पण 9 महिने आपली सरकार फॉलोअप घेत होती, अधिकारीही फॉलोअप घेत होते की केवायसी करा. बऱ्याचशा महिलांनी हे केवायसी केले नव्हते आणि त्याच्यामुळे त्याच्या थोड्या अशा केसेस मिळाल्या जिथे ज्या लोकांनी केवायसी केले नाही आणि केवायसी की कॅग मग 2025-2026 मध्ये 2024 ला जुलैमध्ये ना, जर मी चुकत नसेल तर जुलै 2024 ला ही योजना सुरू झाली. आपण जून 2026 मध्ये आहोत. जुलै 2024 ते जून 2026 पर्यंत आपण योजना लागू करतो आणि मग जून 2026 ला आपल्याला कळतं अरे जुलै 2024 ला ज्यांना दिलं ते तर काही या योजनेसाठी लाभार्थीच नव्हते. आणि मग आपण म्हणणार अरे पण पैसे तर दिलेले आहेत, आता परत कसे घ्यायचे? म्हणजे जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांनी काही चूक केलेली आहे का? बरं, सरकार कुठेही म्हणत नाही की आमची चूक झाली आहे म्हणून. सरकारचं म्हणणं नाही सगळं योग्य आहे, सगळं बरोबर चालेल. काय योग्य आहे याच्यामध्ये? जसं मी म्हटलं, आपण सर्वांना एक प्लॅटफॉर्म देतो, ऑपॉर्च्युनिटी देतो. 9 महिने आपण त्यांना दिले केवायसी करायला, त्यांना जस्टिस मिळवायला, त्यांना प्रूव्ह करायला. जेव्हा 9 महिने सरकार तुम्हाला देते तेव्हाही तुम्ही केवायसी करू नाही शकत, रूल्स फॉलो नाही करू शकत, एलिजिबिलिटी. पण मुळात प्रश्न त्यांनी 9 महिन्यांचा नाहीये ना, मुळात केवायसी न करता योजना लागू कशी काय केली? बघितलं असेल तर ह्या चर्चेवर तुमचं काय नेमकं मत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि सरकारला हे जे आपलं बोलणं आहे ते आपण सरकारकडेपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण की जेणेकरून सरकार आपल्याला एक मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर संधी साठी देऊन त्यांनी केवायसी पोर्टल विंडो ओपन करायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना केवायसी करायला मुदत द्यायला पाहिजे. आणि जे गरजू महिला आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. तर ह्यावर तुमचं मत काय आहे लाडक्या बहिणींना कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचं काय मत आहे या बाबतीत.